या थैलीमध्ये आणलं मी ना खत कांद्याच्या बियामध्ये मिक्स करायला. आज पेरणा आहे आपला नासकी कांदा. इकडे काका काढून राहिले सऱ्या. मग म्हटलं तदलो इकडे शिप बदलून घ्यायला पुरते. मग पराठीतली इकडली शिप उचलली तिकडे टाकली. मोटर दिली चालू करून. आता इथे काही 3 घंटे वांधा नाही. आलो इकडे म्हटलं कांद्याच्या बियाला औषधी लावून घेऊ. मग केली कांद्याच्या बियाची अनबॉक्सिंग. रिचोलो बियाणा टोपल्या. त्या बियाण्याला लावायसाठी हे औषधी आणली होती. ती रिचोली त्या कांद्याच्या बिया औषधी तर रक्तासारखीच दिसत होती आणि विषारी बी तितकीच होती. पण तरी मी ना ते हातानच कालवली. कारण की ग्लोव्ह आणण्याची मला यादच नाही राहिली. मग अर्धा किलो कांद्याच्या बियाला औषधी लावणं झाल्यावर त्यात टाकलं 3 किलो सुपर फास्फेट. मस्त पैकी ते मिक्स केलं आणि त्या सऱ्या काढ्या होत्या त्यात ते कांद्याचं बी पतलं पतलं टाकून दे. आणि ते बी मातीत मिक्स करायसाठी काकाना त्यावर डबल वखर मारला. मग मीनं उचलली बकेटन आलो हिरीवर. तरी नळावर पाणी पिऊन एक बकेट भरून घेऊन आता इकडे ज्या कांद्याच्या सऱ्या काढल्या त्याच्यावर माना आपल्याला लावणं होती तूर. कारण की कांदा निघो की ना निघो आपली तूर राहते. पण तूर लावता लावता मला वर्मामध्ये काहीतरी दिसलं. दिशाले तर ते अंड्यासारखं दिसत होतं. पण म्हटलं एवढं अंड तर नसू शकत. तरीच त्याला एका गोट्यावर फोडून पाहिलं. त्यातून काहीच नाही निघलं. मग तेवढी तूर लावणं झाल्यावर मी आलो चिची खाली आपली स्प्लेंडर लावेल होती. मग काढली आपली स्प्लेंडर आणि वावराले केला टाटा आणि भासा वाजवले आता.